हॅलो. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ बोलत आहे. मी तुम्हाला रात्री फोन केला होता. हो, पण काय झालं, रात्री मी जरा उशीर आले ना, ओके. DYD ऑफिसला गेले होते आणि सकाळपासून हे रंगपंचमीचे इतके ते स्पीकर लागलेले की फोनवर बोलताच येत नव्हता. बोला ना ते. काही नाही, अनुभव शेअर करायचा होता. हा. आता करू शकते का? हो, करा. आता शांती झाली. हो ना. हा, कुठून बोलताय? मी इकडून राजगुरुनगर जवळून. अच्छा अच्छा. तिथं. नाव सांगायचंय? हो, सांगते ना. मनीषा नसते म्हणून. अच्छा. हा, म्हणजे बोला. अनुभव तसा माझ्या भावाचा आहे. अच्छा अच्छा, बोला ना. तर काय झालं, ज्यावेळेस लग्न नव्हतं ना झालं, तर त्यावेळेस असा तो 19-20 वर्षाचा त्याच्या अंगात नाही तर महाराजांची साडी. ताई, थोडा आवाज कट होतोय. हो का? येतोय का आपलं? तर त्याच्या अंगात दत्त महाराजांची सवारी येत होती ना. अरे बापरे. तर तेव्हापासून तो खूप अशी म्हणजे दत्तभक्ती करायचा नाही का. आणि तो एकदा असाच खेडच्या स्टँडला बसलेला होता. आणि तर त्याला अशी खेडच्या स्टँडवरती 2 लहान मुलं दिसली. अशी जुळी मुलं होती बरं का. तर ती आपली खेळत होती, हे करीत होती. आणि त्याला लहानपणापासून आहे ना, म्हणजे अशी पहिल्यापासून मुलांची लई आवड असायची. त्याला लहान मुलं लई आवडायची. अरे वा. तर त्या मुलांक बघून ती मुलं खेळायची, गडीत भांडायची, गडीत अशी एकमेकांना मारायची, गडीत एकमेकांची टोपी पण घ्यायची अशी माहिती. बघून आहे ना त्याला इतका आनंद वाटायचा. आणि त्याला पहिल्यापासून म्हणजे मुलांची लईच आवड होती. तर आणि त्याचं लग्न पण नव्हतं झालं त्यावेळेस तिच्या मनात विचार काय आला की आपल्याला पण अशीच मुलं पाहिजे. तर काय झालं, त्याच्यानंतर लग्न झाल्याच्या नंतर त्याला पहिली मुलगी झाली बरं का. आणि नंतर पुन्हा आमच्या वहिनी दिवस गेले. तर 4थ्या महिन्यात सोनोग्राफी करतात ना. तर 4थ्या महिन्यात सोनोग्राफी केल्यानंतर त्यावेळेस डॉक्टरने सगळं नॉर्मल सांगितलं. म्हणजे चांगले असं म्हणजे बाळ ते नाही सांगितलं, पण सगळं नॉर्मल सांगितलं. आणि नंतर पुन्हा 7व्या महिन्यातली, आता 4थ्या महिन्यात ताई सगळं बाळ पूर्ण तयार होतं. पण 7व्या महिन्यात ज्यावेळेस सोनोग्राफी केली ना, त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं, त्याच डॉक्टरांनी केली, त्यांनी सांगितलं की 2 मुलं आहेत. अरे बापरे. आणि म्हणलं मग असं कसं, पहिल्या वेळेस मी तुमच्याकडेच केली, 4थ्या महिन्याचा पूर्ण बाळ तयार होतं, तुम्ही असं कसं सांगितलं. नंतर तेच म्हणले, मलाच कळत ना चमत्कार कसा झाला आणि काय झालं, मला कळा ना. तर तुम्ही ना प्लीज कोणाला सांगू नका म्हणले, प्लीज. माझ्याकडून कशी काय चुकी झाली की काय झालं माझंच मला कळत नाही, पण काय चमत्कार झाला हे मलाच नाही कळत. म्हणले जाऊ दे, काय असं. तर आता तो दत्तभक्ती खूप करायचा ना, नामस्मरण वगैरे हे ते करायचा. त्यावेळेस जी विभूती पडते ना ताई, तर ती तो जमा करून ठेवायचा. आणि मग आता आमच्या वहिनीला पूर्ण 9 महिने झाले. आणि त्या 9 महिने झाल्याच्या नंतर ती डिलेव्हरला गेली तिच्या आईकडे. तिच्या आई मुंबईला असते. अच्छा. वडील नाही तिला, आईचे. तर डिलेव्हरला गेली आणि त्याने ती विभूती तिच्याकडे दिली. आणि श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्रामृत तिला वाचायला दिलं. अच्छा. जोपर्यंत डिलेव्हरी होत नाही. किती छान होतंय तुमचा भाऊ. हो. आणि तोपर्यंत तू वाचत राहा म्हणले, की बसू नको अशी नसतेच नाही का. तर ज्यावेळेस ताई तिचे पूर्ण दिवस भरले आणि तिला हे सुरू झालं ना, दुखायला सुरू झालं ना, त्यावेळेस इतका पाऊस येत होता ताई. आता मुंबई ठिकाणचा पाऊस कसा असतो, पाऊस फार रेड अलर्ट नाही का त्यावेळेस. हो, रेड अलर्ट. इतका पाऊस येत होता, इतका पाऊस. दवाखान्यात तर नेणं गरजेचंच होतं. बरोबर. म्हणजे आता तिची आई म्हणजे आता काय करायचं आता, म्हणजे शिवाय आता शेवटी पर्याय नाही म्हणले, मी बघते बाहेर जाऊन कुठं रिक्षा वगैरे भेटते का काय बघते म्हणून. काही दरवाजा उघडता, दरवाजातच रिक्षावाला उभा होता बघा. हो, दरवाजातच रिक्षावाला उभा. आणि त्याला विचारलं, दादा असं असं पेशंट न्यायचे दवाखान्यात, येतो का. तर हो ताई, काय येतो. आणि मग तिच्या आईने तो रिक्षावाला बोलावला. आणि ताई एवढा मुसळधार पाऊस ना, दरवाजाच्या बाहेर त्या पेशंटनी पाऊल टाकतात पूर्ण पाऊस बंद म्हणजे बंद. तिच्या अंगावर एक थेंब सुद्धा पडला नाही. बापरे. स्वामींची लीला बघा ताई. कृष्णाच्या जन्माची कशी कथा आहे, तशी अवस्था झाली.
आणि बघा. मग तिला दवाखान्यात नेलं. हम्म. डिलिव्हरी वगैरे झाली. पहिल्यांदा एक बाळ झालं हम्म. आणि नंतर दुसऱ्या बाळाच्या वेळेस तिला त्रास व्हायला लागला. खूप त्रास होत होता म्हणजे नाही का. अरे आता अरे. आपण कसं काटा मोडला तरी आई ग आई ग हो हा हो शब्द आपल्या हो. तोंडात येतोच ना. खरंय. आई ग आई ग आई ग अशी ती वरडत होती नाही का. हा हा. तर माझा भाऊ काय ते सॉरी ते सिस्टर काय म्हणली दवाखान्यात. हा. म्हणली काय ग आई 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 करते, काय करणार आहे तुझी आई. म्हणली तुम्ही कोणत्या देवाची पूजा वगैरे करता, कोणत्या देवाची गोष्टी करता. तर ही म्हणली माझे मिस्टर म्हणले दत्त महाराजांची पूजा करतात. म्हणली मग आई आई काय करते, घे की दत्त महाराजांचं नाव. अरे वा. आणि दत्त महाराजांचं नाव घेता क्षणी दुसरं बाळ झालं. बघा ताई. बघा ना ताई, चमत्कार. आणि काय झालं मग मुलं? मुलगाच झालं, दोन्ही पण मुलंच झाली. अच्छा, मुलगीच दोघे? हो, दोघं. आणि पहिली मुलगी? पहिली मुलगी होती. ओ बघा. हा बघा ना, मग ते ज्या वेळेस त्याच्या मनात त्याचं लग्न नव्हतं झालं त्यावेळेस त्याच्या मनात आलं होतं ती गोष्ट घडली का ताई. किती गोड आहे पण तुमचा भाऊ म्हणजे. आणि एवढं सगळे चांगले विचार आहे, मला बरं वाटलं ऐकून. हो ना. आणि ताई पुढं सांगते ऐका ना. आता ती मुलं आहेत ना, अक्षरशः त्या मुलांचा पहिला बर्थडे झाला का त्यावेळेस त्यांनी दुसरं काही न करता त्यांनी आळंदीला आपलं ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर नेऊन त्यांना माळा घालून आणल्या पहिल्या बर्थडेला. आणि तिथं केळी वगैरे वाटली त्यांनी बरं का. बापरे. हा. हो, आता ती मुलं 8वीला येत आहे दोन्ही पण. अरे बापरे, एवढे मोठे आहेत? हो, आता एवढे मोठे. बरेच दिवस आहे. पण गेले आता एक 7-8 महिने झाले मी तुमचा चॅनल सारखा बघते ना, तेव्हा मला असं वाटलं की अनुभव शेअर करावा. पण ताई, तुमच्या भावासारखे असे सगळ्यांना वडील मिळो. हो. आणि ताई आता ती दोन्ही मुलं आणि ती मुलगी आणि त्याचं पूर्ण कुटुंब सकाळ संध्याकाळ. सकाळचं समजा पोरांना शाळेत जावं लागतं, पण 10 मिनिटं का होईना पण नामस्मरण केल्याशिवाय पोरं शाळेत निघती नाही. आणि ती मुलगी सुद्धा. आणि संध्याकाळचं कमीत कमी 1 तास अर्धा तास पूर्ण कुटुंबाचं नामस्मरण असतं, पूर्ण कुटुंब. अरे वा. आणि ती कितवीला आहे त्यांची मुलगी जी ती मोठी आहे ना? मुलगी 10वीची परीक्षा चालू आहे तिची आता. ताई खूप छान होणार बघा तुमच्या भावाच्या कुटुंबाचं. असा भाऊ तुमचा आहे याचा खरंच म्हणजे काहीतरी भाग्य तुमचं. कमी वयाच्या मुलांना सुद्धा एवढं चांगलं संस्कार ना, मी खरंच मी त्याचं काहीतरी पूर्वजन्मीचं खूप पुण्य. खरंच. आणि ताई पुढचा अनुभव सांगते का ना. तर आता 10वीच्या मुली हल्लीच्या मुली कशा असतात नाही का, असं म्हणजे तिथे राहणं वगैरे स्टँडर्ड हे ते असं. पण ती मुलगी आहे ना आता अक्षरशः सकाळची जर शाळेत जायला निघली ना 7 वाजता क्लास होते तिला. आता क्लास संपलेत म्हणाला आता परीक्षा चालू झाल्यामुळं. तर सकाळची 7ला क्लासला निघाली ना तर गायत्री कुंड ते भस्म वगैरे असतं ना, ते डायरेक्ट 3 बोटं आडवी ओढून कपाळाला शाळेत जायची. तिच्याकडे अख्खे शिक्षक स्टाफ आणि आता शाळेतल्या तिच्या मैत्रिणी बघत राहायच्या. या मुलीचा विषयच वेगळा आहे म्हणजे. आता त्या मुली कशा असतात नाही का. पण ती डायरेक्ट 3 बोटं भस्माची आडवी ओढून शाळेत जाणार. तिला काही त्याची लाज नाही वाटत, काही नाही. मग ती मला काही नाही वाटत याचं म्हणते त्याला काही एवढी म्हणजे बघा ना आता. आणि तर ताई आता गेल्या दत्त जयंतीला माझ्या भावाने कशी सांगमावर इकडे तिकडे अशी म्हणजे नाही का गाणगापूरला इकडे तिकडे पारायण भरपूर केल्यात. पण आता कसं वाताचा त्रास असल्यामुळे त्याला जास्त वेळ बसता येत नाही. म्हणून पण त्याची इच्छा होती की म्हणजे आता आपण लई दिवस पारायण नाही केलं, आपल्या घरात पारायण करायला पाहिजे होतं. तर ती मुलगी मी करू का, तू करशील का म्हणजे तुला शक्य आहे का म्हणजे तू कशी काय करशील म्हणले मी करणार. तर म्हणले बरं ठीक आहे तू करीत असली तर कर. आणि काही तो जुना ग्रंथ जो असतो ना सगळ्यात मोठा असतो तो जुना ग्रंथ आहे त्यांच्याकडं. तर तो ग्रंथ ती सकाळी 3 वाजताच उठायची, तिला 7 वाजता क्लासला जावं लागायचं. बापरे. आणि ती 3 वाजता उठायची आणि 3 वाजता उठून ताई सडा रांगोळी वगैरे अभिषेक वगैरे सगळं करून ती 3 वाजता वाचायला बसायची. सकाळी 7ला जायची क्लासला आवरून आरती वगैरे करून. आणि ज्या दिवशी शेवटच्या दिवशी मग तिच्या आईने पुरणपोळीचं जेवण वगैरे केलं, पुन्हा घेवड्याची भाजी वगैरे सगळं नैवेद्य वगैरे. वहिनी पण किती छान होताय तुमची. हो खूप चांगले आहेत. आणि पुरणपोळीची भाजी वगैरे ते असं म्हणजे घेवड्याची भाजी सगळं नैवेद्य केला, ताट भरलं, सगळ्या लहान मुलांना जेवायला घातलं आणि देवाऱ्यात ताट ठेवलं असं म्हणजे देवापुढे नाही का ताट ठेवलं नैवेद्याचं. आणि माझा भाऊ काय म्हणला त्या दरवाजातल्या चपला वगैरे सगळ्या पोरांना म्हणले ते दरवाजातल्या चपला वगैरे आता ग्रामीण भागात कसं असतं आलं की दारातच असतं. बरोबर आहे. हा
म्हणजे दरवाजातल्या चपला वगैरे साईडला करा सगळ्या, महाराज येणार आहे. तो आपला असंच म्हणला तर कर होतं, पप्पा आता कोणते महाराज येणार आहे, आता कसले महाराज येणार आहे तो, असंच नाही का. ते म्हणजे तुम्हाला नाही कळणार, म्हणजे तुम्हाला नाही समजणार, येणार आहे महाराज, ते चपला वगैरे एक साईडला लावून ठेवा. आणि ताई सगळं आवरून पोरं वगैरे जेवून सगळी अशी बसली होती. एक थोड्याच अंतरावरती अगदी देवाचं देवघर होतं आणि तिथंच बेडवरती मुलं आणि माझ्या भावांची बसली होती. तर ताई कधी न येणारा कुत्रा, असा म्हणजे कधी असा कुणी पाळलेला नव्हता किंवा काय नव्हता, कधी न येणारा कुत्रा तो त्यांच्या घरात डायरेक्ट, घरातच डायरेक्ट शिरला, डायरेक्ट देवाच्या त्या देवघरासमोर गेला आणि त्यांनी त्या ताटातली वाटीतलं दूध आणि अर्धी पोळी खाऊन निघून गेला. बापरे. हो ना ताई, एवढ्या माणसांच्या फक्त माझ्या भावाने गपचूप पोरांना सांगितलं का, पोरांना काही कळत नाही ना एवढं, पोरांना हाडबिड म्हणू नका, काही नका, बसा. तर तो आला आणि ताटातली अर्धी पोळी आणि वाटीचं दूध पिऊन गेला. वा, बघा ना ताई, स्वामी दत्त महाराजच आले ते. हो हो, खूप भक्ती. त्यांनी फोटो काढलाय का तो? नाही, फोटो वगैरे नाही काढला आता तेवढ्या वेळात. मग त्यांनी काय नाही शेअर केलं आपल्याकडे? त्यांना अजून माहितच नाही, पण मी त्याला सांगितलं ना माझा अनुभव. मी आता पाठीमागे शेअर केला होता बघा, आता 15 दिवसापूर्वी. ते तारक मंत्राच्या पाण्यात मला स्वामी दिसले होते. हा, मग मी त्याला असं सांगितलं, म्हणलं अरे असं चॅनल आहे, मी त्या चॅनलवरचे अनुभव लय ऐकते, म्हणलं मी तुझा अनुभव करू का शेअर? म्हणला कर की. म्हणला कर शेअर कर तू पण. आणि असे छोटे मोठे तर आता त्याला किती अनुभव असे आले असतील ना, खूप भक्ती करीत असतात. तुमचे आई वडीलच खरे पुण्यवान, त्यांच्या पोटी तुमच्यासारखी मुलगी आली, एवढा छान तुम्हाला भाऊ आहे आणि वहिनी पण एवढी गोड आहे. हो हो हो, सगळं करते, सगळं. म्हणजे कुटुंबाची लहान मुलं, मला त्यांचं जास्त कौतुक वाटतंय. लहान वयाच्या मुलांना सुद्धा शाळेत जाताना, म्हणजे त्यांना जास्त वेळ नाही भेटला शाळेत वगैरे जायचं म्हणल्यावर सकाळचं. आता शेतातली पण थोडीफार कामं वगैरे, ग्रामीण भागात कसं असतं, पण ती 10 मिनिटं गोयला त्यांना चुकल्यासारखंच वाटतं. 10 मिनिटं गोयना देवासमोर बसणार, नामस्मरण करणार आणि मग शाळेत निघणार. किती छान ताई. हो ना, खूप छान. मी शेअर करते ताई. वडील काय करतात आता? वडील पण काही नाही, आता थकलेले आहेत जरा, शेतीचंच काम बघतात. पण आमच्या वडिलांनी लागोपाठ घरी नाही, कधी घरी 1-2 वेळा असा नवनाथांचं पारायण केलेलं घरी. अरे वा, बघा. पण आमच्या वडिलांनी तब्बल आहे ना 16 वर्ष आहे ना सतत दुसऱ्याच्या इथं, नाही कसं, दुसऱ्याच्या इथं नवनाथांचं वाचायला जायचे. कोणी पण त्यांना बोलवायचं ना, कारण माझ्या वडिलांनी माझ्या वडिलांनी इतकं, म्हणजे असं अख्ख्या आमच्या तेवढ्या जागेत आहे ना, कुणाला तेवढं खडखडा वाचता पण येत नव्हतं आणि एवढं संपूर्ण वळीचा अर्थ पण तेवढा समजून सांगता येत नव्हता. आमच्या वडिलांची त्या काळातली 11वी झालेली ही ताई. बापरे, हेच पुण्य तुम्हाला अडवायचंय ताई. हो हो हो, खरंच आमच्या वडिलांचं. आणि तेच पुढं म्हणायचं आमच्या. काय त्यांचं नाव काय ताई वडिलांचं? सखाराम कानोरकर. आणि गाव दावडी निमगाव, खेड शेजारी. खेड राजगुरू. खरंच तुमचे वडील भाग्यवान आणि त्याच्यामुळे तुम्ही डबल भाग्यवान. तुम्हाला खूप अनुभव देते बघा. आणि ताई अजून एक सांगायचं राहिलं, ज्यावेळेस माझ्या भावाच्या अंगावर पहिल्यांदा सवारी यायला लागली दत्त महाराजांची, त्यावेळेस खूप भक्ती करायला लागला ना, परिस्थिती खूप हालाकीची होती. खूपच हालाकीची होती. आणि तो असा लाईनच्या गाडीवरती ना जाऊन असा ड्रायव्हिंग शिकला होता, पण असं कुणाला माहिती नव्हतं की याला ड्रायव्हिंग येते. लाईनच्या गाडीवर किन्नर म्हणून जायचा आणि तसंच तो ड्रायव्हिंग शिकला होता, पण कुणाला माहिती नव्हतं एवढं की याला इथे ड्रायव्हिंग. आणि तो असाच एक दिवस पूजा करीत बसला होता. पूजा करता करता दत्त महाराजांची मूर्ती त्याच्या हातात तो पुशीत होता. आणि दत्त महाराजांची मूर्ती पुशीत होता. पुसता त्याच्या मनात विचार आला की महाराज, माझी परिस्थिती तर लय हालाकीची, पण मला कधी गाणगापूरला यायला भेटेल, असं त्याच्या मनात विचार आला. कारण गाणगापूर तोपर्यंत पाहिलेलं पण नव्हतं. महाराज, मला कधी गाणगापूरला यायला भेटेल. आणि त्याच क्षणी ती मूर्ती खाली सुद्धा नव्हती ठेवली. तेच त्याच्या पाठीमागे एक माणूस तिथलाच आमच्या गावातला माणूस आला आणि तो म्हणतो, काय करतो रे तू? म्हणला, काय नाही, देवपूजा चाललेली. तो म्हणला, अरे आम्हाला असं कळलं की तू चांगली ड्रायव्हिंग करतोय, आम्हाला ड्रायव्हर भेटाना, आम्हाला जरा देवाला जायचंय पण ड्रायव्हर भेटाना. म्हणला पुढं? म्हणले, अरे गाणगापूरला जायचंय. बापरे, बघ ना ताई चमत्कार. त्याच्या मनात विचार आला. त्याच क्षणी पाठीमागे एक माणूस उभा म्हणतो की आम्हाला ड्रायव्हर भेटाना, आम्हाला गाणगापूरला जायचंय. किती छान. पहिलाच चमत्कार त्याच्या आयुष्यात घडला. खरंच चमत्कार आहे. भावाचं नाव काय म्हणालात तुम्ही?
भावाचं नाव हा भावाचं नाव कोंडीभाऊ कानूरकर. ताई देव माणूस आहे तुमच्या घरात आलेला. हो हो हो, खूप भक्ती करीत आहेत, खूप ताई खूप. आता खूप त्या छान मुलीचे ताई. आता 2 पेपर राहिलेले आहेत. नाही तिचं पण छान होईल ताई. हो खूप हो हो सुखाचे दिवस येतील बघा. हो 17ला असेल ना शेवटचा पेपर? हो, 17ला शेवटचा हा पेपर आहे. हा ताई बरोबर. मी ना आता मी माहेरीच आलेली आहे माझ्या भावाकडे. अच्छा भाऊ कुठे आहे? भाऊ कुठे शेतात गेला असेल, पण मुलगी आहे बघा इथं. तुमच्या मुलीसोबत बोला 2 हा, शब्द. द्या 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 द्या. हॅलो, हॅलो बेटा, काय नाव आहे ग दीदी तुझं? ज्ञानेश्वरी बोलते. अरे किती तुझी आत्या कौतुक करते गं. खरंच अशीच सेवा करत राहा बेटा, तुझं खूप छान होईल. हा बेटा, तुझं खूप छान होईल हा दीदी. तू पारायण वगैरे पण केलेत ना लवकर उठून? हा. छान छान. पण इतके छान आई पप्पा मिळाले, तेवढी छान आत्या मिळालीये, आजोबा एवढे छान तुझे. तुझं छानच होईल दीदी. सगळं छान आहे. हा, पण सेवा करत राहा हा आणि पेपर पण छान जातील आणि पुढे छान मोठी कोणीतरी हो तू चांगली. हा, असंच आशीर्वाद द्या. हा, मी शेअर करते दीदी. हा, श्री स्वामी समर्थ. महाराजांना विनंती करा आमचं सगळं चांगलं होऊ द्या. नक्की नक्की, छानच होणार दीदी. मी शेअर करते हा बेटा.